हे एव्हरीवन, मी आज तुमच्याबरोबर छान असा एक मेकअप लुक शेअर करणार आहे. ॲक्च्युली मला जायचं आहे बड्डेला आणि मला नो मेकअप लुक पाहिजे आहे, तर मी आज तुमच्याबरोबर तोच शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्किन केअर करून घेऊया. स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिले मी फेस वॉश केला आणि त्यानंतर पिलग्रीमचं व्हिटॅमिन सी सिरम यूज करत आहे. तर मी हे जे सिरम आहे ना ते 15 दिवसापासून यूज करत आहे. मला तरी रिझल्ट छानच मिळाला आहे. सेकंड येतो मॉइश्चरायझर. आता माझ्याकडे ना हा लॅक्मेचा आहे, पण तो काही मला आवडत नाही. आता तेवढा मोठा डब्बा आणला आहे तर संपवायचा आहे म्हणून मी ते यूज करून टाकत आहे. तर तुम्ही कुठलाही यूज करू शकता. तर मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तरी नाईट फंक्शनला चालली आहे, पण मी डेली 3 टाईम तरी सनस्क्रीन लावते, कारण त्यामुळे सनबर्न होणार नाही आणि स्किन पण छान राहील. आता बघा माझ्या फेसवर आहेत ना थोडेसे डार्क स्पॉट्स आहेत, कुठे कुठे पिंपलचे, तर मी त्याला हाईड करणार आहे. तर ते हाईड करण्यासाठी मी कुठल्याही एक डार्क कलरचं लिपस्टिक घेते. म्हणजे मी आज ना पिंक कलरचं घेतलं आणि जिथं जिथं डार्क स्पॉट आहेत त्यावर अप्लाय केलं, कारण त्यामुळे पिंपलचे जे स्पॉट्स आहेत ते थोडेसे फेड होतात आणि फाउंडेशनमध्ये पूर्णच कवर होतात. तर आज मी यूज करणार आहे शुगर पॉपचा फाउंडेशन. माझा शेड आहे 07. मी खूप कमी यूज करणार आहे कारण मला नो मेकअप लुक पाहिजे आहे. सो इथं छान मी असं ब्युटी ब्लेंडर आहे ना पहिले वेट करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण फाउंडेशन अप्लाय केलं. आणि ब्लश म्हणून मी एक लिपस्टिकच यूज करणार आहे जी की पिंक कलरची आहे, कारण मी ब्लश यूज करत नाही आणि नाहीतरी मला चिन तेवढे पिंकिश आवडत नाहीत. सो मी आहे ना खूप लाईट असं ब्लश म्हणून लिपस्टिक यूज करते आणि त्यानंतर थोडंसं आहे ना कॉम्पॅक्टनी सेट करून घेते, कारण खूप जास्त जर पिंक दिसायला लागले ना तर खूपच मेकअप घाण दिसायला लागतो आणि मला तेवढे पिंक आवडत नाही. आणि हा जो नेकचा एरिया आहे ना तिथं कॉम्पॅक्ट लावायला कधीच विसरायचं नाही, कारण तिथं अर्धा पोर्शन ब्लॅक आणि अर्धा पोर्शन असा दिसतो म्हणून. आणि त्यानंतर ही एक स्ट्रोब क्रीम आहे, तर फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम आहे. तर त्या क्रीमने आहे ना मी फक्त हायलाईट करून घेतलेले आहे जे पोर्शन मला हायलाईट आवडतात. आणि त्यानंतर परत एक वेळेस कॉम्पॅक्टने सेट करून घेतलं. आयब्रोज सेट करायला ना कधीच विसरायचं नाही, कारण आयब्रोज सेट केल्यानंतरच फेसला खूप छान लुक येतो. आता आय मेकअपसाठी मी हा एक पॅलेट घेतलेला आहे आणि त्यामध्ये न्यूड कलर घेतलेला आहे मी आय मेकअप करण्यासाठी, कारण मला जास्त मेकअप नाही हवा होता आईजला. आणि नंतर ना लास्ट मी आईजला काजळ खूप इम्पॉर्टंट आहे, इतका बोल्ड लुक येतो आईजला, खूप छान वाटतं. आणि लास्ट मी फेसेस कॅनडाची ही लिपस्टिक यूज केलेली आहे, खूप छान आहे आणि सध्याची माझी फेवरेट आहे. तर मग असा काहीसा माझा आजचा लुक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.